Hello guys, in today's video we are going to discuss about commonly used English. Let us see few examples. You go to school. तुम्ही शाळेत जा. If you want to ask, तुम्ही शाळेत जाता का? How can you ask? Do you go to school? Next. तुम्ही शाळेत कधी जाता? When do you go to school? तुम्ही कॉलेजला जात नाही. How can you say? You do not go to college. Next. तुम्ही मार्केटमध्ये जात नाही का? Do you not go to market? Next. तुम्ही कामावर का जात नाही? Why do you not go to work? Next. You should go to temple. Suggestion. तुम्ही मंदिरात जायला हवं. Next. You should have exercised. तुम्ही व्यायाम करायला हवा होता. पास्टमध्ये कोणतीही क्रिया करायला हवी होती याबद्दलचं सजेशन. नेक्स्ट. इंडिया कुड विन द मॅच बिकॉज विराट प्लेड वेल. गुड. इंडिया मॅच जिंकू शकला कारण विराट चांगला खेळला. नेक्स्ट. यू कुड हॅव हेल्प रोहित. तुम्ही रोहितला मदत करू शकले असता. पास्टमध्ये कोणतीही गोष्ट करू शकला असता कुड हॅव प्लस वर्बचा थर्ड. नेक्स्ट. यू मस्ट फासन सीट बेल्ट व्हाईल ड्रायव्हिंग कार. कार चालवताना तुम्ही सीट बेल्ट लावायलाच पाहिजे. यू मस्ट फासन. Obligation, compulsion, then you need to use must. I could have not been helped. मला मदत केल्या जाऊ शकली नाही. In this way, you have to practice. Definitely, you will see remarkable changes in your fluency within few days. If you want to make yourself charismatic, confident, flawless speaker, you must inculcate that thing in your daily routine. You have to practice daily, you will get results. कंटेंट चांगलं वाटलं असेल व्हिडिओला लाईक करा, मित्रांकडे शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.